काय मग मिरचीच्या लोणच्याची भजी बघून सुटलंय का तोंडाला पाणी? चला की मग शिकूयात. यासाठी लागणार आहे मिरचीचे लोणचे, सोडा, मीठ, ओवा, हिंग, बेसन पीठ आणि 2 चमचे तांदूळ पीठ. तांदूळ पीठ आपण कुरकुरीतपणासाठी का टाकणार आहोत. जर तुमच्याकडे कॉर्नस्टार्च अवेलेबल असेल तोही टाकू शकता. आता सुरुवातीला करायचं काय, तर बेसन पिठामध्ये घालायचं तांदूळ पीठ, ओवा, सोडा, हिंग. आता या पिठात टाकायचं पाणी आणि छान सरसरीत असं हे पीठ छान फेटून घ्यायचं आणि त्यात टाकायचं चवीपुरतं मीठ. मीठ मात्र थोडं कमीच टाकायला लागतं, कारण मिरचीच्या लोणच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. आता हे छान घ्यायचं फेटून. हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही. मिरचीवर हे पीठ थोडंसं बसलं पाहिजे, अशा प्रकारे हे थोडंसं घट्टच ठेवायचं आणि त्यानंतर यात टाकायची चांगली मुरलेली मिरची. आता अजिबात वेळ दवडायचा नाही बरं का, इकडं तिकडं तर बघायचंच नाही. कढईत कणी मस्त छान कडकडीत तेल घ्यायचं गरम करून आणि द्यायचे की हो मिरच्या सोडून. बघा मग कसा घमघमाट सुटतोय घरभर. सुरुवातीला गॅसची फ्लेम जरा हाय ठेवायची आणि 2-3 मिनटानंतर गॅसची फ्लेम करायची लो आणि लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आलटून पालटून छानपैकी तळून घ्यायची. एक बाजूनी भजी तळली की ती पलटून दुसऱ्या बाजूनेही छान घ्यायची तळून. अशा प्रकारे लो फ्लेमवर तळल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात आणि बराच वेळ ती कुरकुरीतही राहतात. आता आपल्या भज्यांची एक बाजू छान कुरकुरीत तळून झाली आहे. मी आता दुसऱ्या बाजूनेही ही छान कुरकुरीत तळून घेणार आहे. असा मस्त भज्याचा वास माझघरभर पसरला आहे की मंडळी भज्याचा आस्वाद घेण्यासाठी हजरच झालीत बघा. आता मस्त ही अशी कुरकुरीत भजी दोन्ही बाजूनी तळून झालीत. हे आपण काढून घेऊयात. आता वाट कसली बघताय? अशा हटक्या स्वादाची मस्त हिरव्या मिरचीच्या लोणच्याची भजी करून बघा, आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. अशा हटक्या स्वादाची मस्त अशी भजी बनवून बघा, आस्वाद घ्या. संपूर्ण रेसिपी आणि साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. शंकांसाठीही कमेंट करून विचारू शकता. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.